नमस्कार, मी आहे सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अनेक विविध पक्ष आपली मते इथे मांडायला येतात आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे आपल्याला कळत आहेत की आपल्याला कोणकोणत्या बाबींची गरज आहे सध्या आणि कोणकोणत्या विकास कामं आपल्याला जरुरी आहेत. तर असेच आपल्या सोबत आज आलेले आहेत हेमंत देशमुख सर. अमरावती पत्रकारितेमधलं एक जागरूक व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार गटातर्फे ते जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. मंडल न्यूज तर्फे मी आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण इथे निवडणुकीबद्दलच गप्पा मारणार आहोत. तर सर सगळ्यात पहिले तर हे आहेत की आपल्या नेतृत्वाखाली आपल्या अमरावतीच्या निवडणुकीमध्ये खूपशे उमेदवार उतरलेले आहेत. तर उमेदवार जेव्हा तुमची निवड प्रक्रिया सुरू होती, जसं आता आपण सध्या बघतोय हे भाजपा किंवा इतर पक्षांमध्ये खूप गोंधळ गदारोळ माजला होता. त्या प्रकारे तुमच्या पक्षामध्ये निवडणुकीच्या उमेदवारांची निवड करताना असा काही प्रश्न आला का? नाही, असा प्रश्न येऊ दिला नाही. कारण सर्वप्रथम मी आमच्या पक्षामध्ये जे सुरुवातीपासून लोक होते, मग ते सर्वसामान्य घरातले असो की काय असो, त्यांना आपण तिकीट द्यायला प्राधान्य दिलं. एक सामंजस्य भूमिका ठेवली. त्यामध्ये आपण बाकीचे पक्ष सुद्धा सोबत घेतलेत. त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी आहे, रिपब्लिकन पार्टी गवई गट आहे, खोब्रागडे रिपब्लिकन गट आहे, फॉरवर्ड ब्लॉक आहे, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे. हे सगळे आम्ही एकत्र बसलो आणि एक भूमिका अशी ठेवली की आपल्याला फक्त अमरावतीच्या विकासाकरता, आता विकास म्हणताना थोडंसं कधी कधी लाज वाटते की आपण विकास म्हणजे नेमका काय आहे. बरोबर आहे. तर अमरावतीच्या ज्या मूलभूत गरजा आहे याकरता आपण प्राधान्य देऊया आणि एकत्र मिळून लढू. आणि दुसरी एक भूमिका आमची होती की विनाकारण पायात पाय टाकून पाडापाडी करू नये. बरोबर. कारण कसं आहे की आज आमचं जे विरोधी पक्ष आहेत ते बलाढ्य आहेत. बलाढ्य म्हणतो आणि फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहेत. आणि अशांची लढत देताना थोडंसं आम्हाला व्यवस्थित आपसामध्ये समन्वयाची भूमिका पण ठेवायची होती आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. अच्छा. तर आता जसं तुम्ही सांगितलं समाजवादी पार्टी झालं, खोब्रागडे गट झालं, तर अशा किती पक्षांसोबत तुमची युती झालेली आहे? 5 पक्ष आहे आमचे आणि 1-2 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहे. आणि त्यामध्ये कसं आहे की आम्ही तिकिटांचं असं थोडंसं विभाजन करून आणि त्यामध्ये एकमेकांना घेऊन चालायची भूमिका ठेवून आम्ही ही आता लढत देत आहे. आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची ही पहिलीच निवडणूक आहे. पहिल्यांदाच आम्ही उतरलो. कारण आमच्या इथला एक मोठा भाग अजितदादांकडे गेलेला आहे. तर प्रयत्न करतो, प्रयत्नावर विश्वास आहे आणि सभागृहामध्ये चांगले चेहरे, नवीन चेहरे यावे ही आंतरिक इच्छा आहे, जेणेकरून चांगल्या कामांना प्राधान्य मिळेल. जे आता सध्या राजकारणामध्ये फुटीचं राजकारण सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सध्याची राजकारण जे आजकाल मी ज्या भाषा बघतो आहे ती ही एका विकृतीकडे चाललेला आहे असं मला वाटते. यातून तुम्ही जनतेचे मूलभूत प्रश्न आहे यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही भलतीकडेच लक्ष वेधत आहात. बरोबर. आणि आपली पोळी शेकायचा प्रयत्न करत आहे. सध्या विकास कामाचे एक गंमत मी बघतो, 4 वर्ष पाट्या लागत नाही, शेवटच्या वर्षीच इलेक्शनचं वर्ष असले की पाट्या लागायचा कार्यक्रम सुरू होतो. एका रोडवर 2-2 पक्षाच्या पाट्या आहेत. हा एक प्रकार मी बघितला. नेमकं आताच या 6 महिन्यात तुम्हाला विकास आठवला का? मग तुम्ही हजारो कोटींचे पॅकेजेस देता. आता जसं भुयारी गटार योजना आहे, कितीतरी वर्षापासून रेंगाळत आहे. रोड बांधला की नाली पाईपलाईन वाले येतात, खोदून टाकतात, पुन्हा डबल बांधायचं. म्हणजे हे असं वाटतं की हे रॅकेट आहे का? बरोबर. आता आजचीच घटना, एका मुलीचा ऍक्सिडेंट झाला रोडमुळे आणि ती बहुतेक संपली असं वाटते मला. आणि कसं होते की रोडची तुम्ही अवस्था जेव्हा बघाल, अर्धवट बांधलेला आहे सोडून दिला, मग दुसऱ्या बाजूचा बांधला अर्धवट सोडून दिला, अशी ही धरसोड, एक काम असं पूर्ण करत नाहीये. बरोबर. अमरावतीत महिलांची इतकी दुरावस्था आहे किंवा पुरुषांची आहे, शौचालय नाही, बाथरूम्स नाही, कुठे एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये फिरताना कठीण अवस्था होते. बरोबर. अजून महत्वाचं म्हणजे महापालिकेच्या शाळा
दयनीय अवस्थेत आहे. दयनीय अवस्था आहे. बरोबर. म्हणजे गरिबांच्या मुलांनी शिकू नये असं वाटते का आपल्याला? का बरं त्यांच्यासाठी? ते आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये नाही टाकू शकत. बरोबर आहे. त्यानंतर गरीब जो वर्ग आहे किंवा मध्यमवर्गीय लोअर मिडल क्लास जो आहे, यांच्यामध्ये सुद्धा दवाखान्यामध्ये इतके पैसे द्यायची हे नाही आहे. नाही, बरोबर. आणि दवाखान्यांची अवस्था महानगरपालिकेच्या दवाखान्यांची अवस्था तुम्ही बघा. म्हणजे सगळं बर्डन जे आहे, सगळं जे दबाव येतो तो इरविन आणि डफरीनवरच का येतो? बरोबर. तुम्ही जर असे पेशंट जर विखुरले, छोट्या-मोठ्या आजारपणावर त्यांनी तिथे जर ट्रीटमेंट दिली, तर इरविन आणि डफरीनवरचा दबाव कमी होतो. बरोबर. हा उड्डाणपूल कितीतरी वर्षापासून चालू आहे. हा, इतवारातला. म्हणजे याला विकास म्हणायचा का? विकासाचा एक दाखवा तर खरी. बरोबर. आमच्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाने 2 महिन्यापूर्वी आम्ही रोजगार मेळावा घेतला. 1 रुपयाही त्या मुलांकडून घेतला नाही. 4312 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं. खूप पाऊस होता. 1997 मुलांनी इंटरव्ह्यू दिले आणि त्यापैकी 541 मुलांना त्याच दिवशी अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्या. 38 कंपन्या आल्या होत्या, 9 कंपन्या वेटिंगवर होत्या. अच्छा. म्हणजे म्हणजे जागा नव्हती म्हणून त्या कंपन्यांना ठेवू शकलो नाही. पण आतापर्यंत नंतर एक त्यांना जॉब कार्ड दिले. ते जॉब कार्डच्या माध्यमातून अजून 100-150 वाढलेत. म्हणजे हे आम्ही करू शकतो विरोधी पक्षात असून. बरोबर. 1 रुपया न घेता त्या मुलांकडून. मी जर रजिस्ट्रेशन फी 100 रुपये ठेवली असती तर माझे 4 लाख तिथेच कमावले असते. बरोबर. पण हे आम्ही टाळलं. हे आम्ही करू शकतो तर हे सत्तारूढ पक्ष का करू शकत नाही, हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बरोबर. मग विकास म्हणजे का? आता ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या पगाराच्या माध्यमातून 14 ते 16 कोटी अमरावती जिल्ह्यात खेळतील. बरोबर. म्हणजे त्याला जोडून पुन्हा बाकीच्या धंद्यात म्हणजे नोकरीचे पैसे मिळाले, पगार मिळाला, तर तो कुठे ना कुठे टाकणार, कुठे ना कुठे खर्च करणार. बरोबर. म्हणजे मग जे रोजंदारीने जे आपल्या चहाच्या टपऱ्या म्हणा, हॉटेल म्हणा, दुकानं टाकले, छोटे दुकानं टाकले, यांना त्याचा काही ना काही तर फायदा होईल, असा विचार कोणीच करत नाही. ही सायकल आहे. बरोबर. ही सायकल आहे. लोकांच्या हातात पैसा खेळला तर ते मार्केटमध्ये खेळवतात. मार्केटमध्ये खेळला तर रोजगार उपलब्ध होतो. हे कुठेच होत नाही ना. म्हणजे आज पोरांच्या हाताला काम नाही. सगळ्यात गंभीर प्रश्न मी हा सांगू शकतो की गुन्हेगारी जगतामध्ये अल्पवयीन मुलांचा वापर खूप वाढलेला आहे. बरोबर. इतका वाढलेला आहे हा की कोणी उठलं की आपला कापायचं काम करतो, कटर मारतो, हे मारतो, ते मारतो. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी भांडणं आणि छोटे-छोटे डॉन तयार करणारी ही म्हणजे अमरावती झाली की काय असं वाटते. पहिले अमरावती अशी नव्हती. अमरावतीला एक म्हणजे स्वातंत्र्य युद्धाचा एक वारसा आहे. बरोबर. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन दिलेली लढत आहे. मी अब्दुल गफ्फार खान सुद्धा इथे सरहद्द गांधी ज्याला म्हणतात, त्यांना सुद्धा मी इथे पाहिलेलं आहे. बरोबर. आणि हिंदू मुस्लिम आपण करतो. पण हिंदू मुस्लिम मध्ये शेवटी मार्केटमध्ये आपण भाजीपाला त्या मुस्लिम हातगाडीवाल्याकडून घेतो. बरोबर. किंवा एखादा मुस्लिम आपल्या दुकानातून सामान घेतो. तेव्हा हा प्रश्न येत नाही. फक्त इलेक्शनच्याच वेळेस का आणतात? म्हणजे कशाला ही द्वेषाची भावना? अमरावती अशी नव्हती. माझी सगळ्यांना विनंती आहे की हा भाग कृपा करून तुम्ही टाळा. हा भाग टाळा. एकोप्याने जगा आणि जगू द्या. बरोबर. विनाकारण आणि ही जी हीनतेची भावना जी निर्माण करत आहे ही करू नका. नवीन पिढीवर खूप दुष्परिणाम होईल आणि याचा जेव्हा स्फोट होईल ना तर सगळेजण त्यात होरपळून निघतील, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. बरोबर. या गोष्टींना हलक्यात घेऊ नका. जेव्हा जेव्हा क्रांती झालेली आहे या भारतात म्हणा किंवा बाहेर जगात कुठेही, त्यावेळेस जेव्हा जनता जेव्हा भावनिक होते आणि जेव्हा ती आंदोलनाकरता रस्त्यावर उतरते, त्यावेळेस मग कोणताही नेता शिल्लक राहत नाही, सगळे पळायला लागतात. म्हणून भडकवू नका, सामंजस्याने घ्या. एकेरी भाषेत किंवा विचित्र भाषेत टीका करू नका. माझी एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आमचा तर अजेंडा हाच आहे. जो मी आता जे बोललो हाच आमचा अजेंडा राहील आणि अमरावतीच्या मूलभूत विकासाकरता आम्ही काम करू. जे खरंच सर्वसामान्य लोकांना त्याचं काम आहे, त्याची गरज आहे, त्याकरता आम्ही काम करू. आता सध्या अमरावतीमध्ये तुम्हाला कोणकोणते असे मोठे प्रश्न वाटतात आहे ज्यावर आता तुम्ही जसं सांगितलंच आहे, जसं गुन्हेगारी आहे, त्यानंतर विकास कामं आहेत किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, या व्यतिरिक्त अजून कोणकोणते असे मोठे प्रश्न आहेत ज्यावर तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंतच्या जे 8 वर्षात जे प्रशासकीय आपल्याकडे काही एका पक्षाची हे होती, त्यानंतर प्रशासकीय आपलं इथे कायदा लागू झाला, त्याच्यामुळे आपल्या निवडणुका नाही झाल्या, पण असं तुम्हाला काय वाटतंय की कोणते मुद्दे आहेत ज्यावर अजूनही कोणत्याच प्रकारचं
उजेड टाकलेला गेलेला नाहीये किंवा काम केलं गेलेलं नाहीये. याच्यामध्ये मी सांगेल, आता इतक्या वर्षापासून लोक पदाधिकारी आहेत, आमदार खासदार बनलेले आहेत, मंत्री सुद्धा झालेले आहेत. यामध्ये मी एक सांगू शकतो की आपला MIDC चा भाग हा दुर्लक्षित आहे. अच्छा. उद्योगांकरता पाहिजे तसा प्रयत्न होत नाही. मी एकदा असं पवार साहेबांशी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी बोलता बोलता म्हणालो होतो की साहेब, जर MIDC कडे लक्ष दिलं आणि युवकांना जर कमी दरामध्ये, किंवा आज त्या MIDCच्या जागा खाली पडलेल्या आहेत, बरोबर. त्यातून 1 रुपयाही शासनाला मिळत नाही. पण जर 7-8 जणांचा, मुलांचा, युवकांचा ग्रुप आला, ते काहीतरी जर उद्योग उभा करू शकत असले तर त्यांना सवलतीच्या दरात आपण हे करायला पाहिजे. म्हणजे बरोबर. सवलतीच्या दरात त्यांना ती जागा उपलब्ध करायला पाहिजे, किंवा अशी काही शासकीय योजना निर्माण करायला पाहिजे की जेणेकरून त्यांना मदत होईल आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. स्वतः तर उभे राहतीलच, पण इतर 10 जणांना रोजगार उपलब्ध करून देईल. असं जर काही असेल, इकडे जर वळलं, ती ही मोठ्या शहरांकडे पळणारी जी धाव आहे, मोठे शहर जी अशी बकाल वाढून राहिलेली आहेत आणि तिथे गुन्हेगारी वाढत आहे, ती बरोबर. कमी होईल. आणि हाताला जर काम मिळत असेल तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणार नाही, हे जागृत राहतील. बरोबर आहे. पण सर, माझ्या दुर्दैवाने त्यावेळेस सरकार गडगडलं आणि बरंच काही घडलं. बरोबर आहे. साहजिक आहे, खूपशा गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा खूपशा घडत असतात काही ना काही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, जसं शरदचंद्रजी पवारांचा एक राष्ट्रवादी गट होता आणि मध्येच अजित पवार साहेब तिथून बाहेर पडले, तर तुम्हाला काय वाटतं, नुकसान नेमकं झालं कुणाचं यामध्ये? दोघांचंही झालं. अच्छा. नुकसान दोघांचंही झालं. आता त्याला का गेलेत काय नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, बरोबर. अजितदादांचा, आणि काही कारण असतील त्याच्या मागे. पण असं असलं तरी घरगुती कार्यक्रमात ते एकत्र असतात, ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि द्वेषाची भावना नाही आमची आपसात. बरोबर. आपसात आमची द्वेषाची भावना नाही आहे. शेवटी जे काय आहे ते आम्ही सामंजस्याने करू. आणि पवार साहेबांच्या सुकन्या ज्या आहेत, त्यांचं किती कार्य आहे सध्या आपल्या पक्षामध्ये? त्यांचंही भरपूर कार्य आहेत. त्यांना बऱ्याचदा उत्कृष्ट सांसदपटू हो. म्हणून पुरस्कार पण मिळाले आहेत. मी आज सकाळीच त्यांची एक रील हा. बघितली की त्यांनी परिवार कसे पुढे ढकलल्या जात आहेत प्रत्येक जिल्ह्यातून किंवा प्रत्येक हा. इथे आपल्या इथे भरपूर ठिकाणी निवडणुका न होताच. मी असा नशिबान आहे की मला त्यांनी, पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, किंवा आता सेंटर म्हणतो आम्ही त्यांना, त्याचा मला त्यांनी आजीवन सदस्य केलेला आहे. अच्छा, अरे वा. आणि ती जी सामाजिक संस्था मी जी पाहतो, त्या संस्थेमार्फत इतक्या वेगवेगळ्या, म्हणजे सर्वसामान्य लोकांकरता योजना राबवल्या जातात. मधात कोल्हापूर साताऱ्याला जेव्हा पूर आलेला होता, पूर्ण पाण्यात कोल्हापूर आणि ही शहरं होती, तर 150 डॉक्टरांचं पथक यांनी पाठवलं औषधांसहित, किंवा धान्याचे ट्रक म्हणा, किंवा समाजातल्या जे म्हणजे असा दुर्लक्षित घटक जे आहे त्यांच्या साठी सुद्धा त्यांचं काम चालू आहे, त्या ट्रस्टचं, संस्थेचं. त्याच्यानंतर महिलांसाठी, मुलींसाठी सतत काही ना काही त्यांचा उपक्रम चालू असतात. बरोबर. म्हणजे त्याकडे आम्ही राजकीय दृष्टिकोनातून नाही पाहत, कारण त्यात सर्व पक्षाचे, सगळ्या विचाराचे आणि समाज सुधारक असलेले सुद्धा, वेगवेगळे बिझनेसमॅन असले, हे सगळे लोक तिथे एकत्र आलेले आहेत. आणि ते एकत्र येऊन ते फक्त सामाजिक कार्य करतात. हे मी स्वतः बघितलंय. मी त्यांच्या दरवर्षी मीटिंग अटेंड करतो, सोबत राहतो तिथे. तर मी हे बघितलंय की सामाजिक कार्याकरता ती वाहिलेली संस्था आहे. म्हणजे याच्या राजकारणाच्या ठिकाणी हा भाग वेगळा, पण जिथे समाजाचं काम येते तेव्हा सगळे एकत्र होऊन केलं पाहिजे, हे तिथे दाखवल्या जाते. आजकालचे जे राजकारणी आहेत त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन राजनीतिक किती आहे, आर्थिक किती आहे, सामाजिक किती आहे, वैकासिक किती आहे, ते आम्हाला नक्की सांगा. पहिले राजकारणी लोकांचा जो एक, मी अशी नेते पाहिलेले आहेत की निरपेक्ष मनाने ते आपलं राजकीय काम करत होते. बरोबर आहे. लोकांचेच प्रश्न मांडायचे आणि लोकांकरता जगायचे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी गणपतराव देशमुख म्हणून आहे, ते सांगोल्याचे, 11 वेळा निवडून आले ते, पण सांगोल्यावरून नागपूरला अधिवेशन असेल तर एसटीने प्रवास करायचे. अशीही पाहिलेले आहेत, वाहून घेतलेले आहेत स्वतःला. आता आमचे पवार साहेब, शरदरावजी पवार साहेब, हे जेव्हा ठरलं की बरोबर 10 वाजता, अजूनही या वयात त्या यशवंतराव चव्हाण सेंटरला बसतात, प्रत्येकाला भेट देतात. आणि मला आश्चर्य याचं वाटते की अजूनही
त्यांना भेटण्याकरता युवा पिढी जास्त आहे बापरे, छान. आणि ते प्रत्येकाला भेट देतात, प्रत्येकाशी बोलतात. काही समस्या असेल तर तिथेच सांगतात की यांच्याकरता फोन लावून द्या. हम्म. म्हणजे काय, पुण्यात पुष्कळ जणांना माहित नसेल, आज आपल्या अमरावती भागातली 1.5 लाख पोरं त्या IT पार्कमध्ये नोकऱ्या करतात पुण्याच्या. बरोबर. ऍक्च्युअली ती जागा एका साखर कारखान्याला दिल्या गेली होती. पवार साहेब त्याचं उद्घाटन करायला गेले. त्यांच्या लक्षात आलं की ही जागा IT पार्क साठी चांगली आहे. हा हा. त्यांनी त्या मंडळींना सांगितलं की बा मी तुम्हाला दुसरी जागा देतो, इथे IT पार्क होऊ द्या. अच्छा. आणि तुम्ही जर हा पाहिला असेल, नाशिक, पुणे आणि आपलं औरंगाबाद, हा जो ट्रँगल आहे हा ऑटोमोबाईल ट्रँगल आहे. ऑटोमोबाईल ज्या इंडस्ट्रीज Industry, आहे हा. हा या ट्रँगल मध्ये डेव्हलप झालेले आहेत. अच्छा. आणि नवीन इंजिनिअरिंग कॉलेज झाले आहेत ते सुधाकरराव नाईक यांच्या काळातच झालेले आहेत. शिक्षण मंत्री होते त्यावेळेस सुधाकरराव नाईक साहेब. कारण बरेचशी मुलं कर्नाटक इकडे तिकडे शिकायला जायचे, बरोबर. तर ते ओघ त्यांनी थांबवला आणि त्यांच्या फीच्या माध्यमातून तो पैसा इथे खेळवला. अच्छा. त्यातून ते कॉलेजेस उभे झाले आणि हजारो हजारो नाही म्हणत, आता मी लाखो म्हणेल, इंजिनियर चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर येऊन भारताचं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित करत आहेत आणि त्याची आपल्या देशाला फार मोठी मदत होत आहे. नक्कीच. नवीनच आता सरांनी आपल्याला त्यांचा अजेंडा सुद्धा सांगितलेला आहे. खूप विस्तृत असा दृष्टिकोन सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलाय. सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आता सध्या ही जी अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आहे तर त्यामध्ये तुमच्या गटातर्फे किती उमेदवार रिंगणात आहेत? आमच्या गटातर्फे 14 उमेदवार आम्ही केले आहेत आणि आम्ही आमचे ते बाकीचे जे पक्ष आहेत ते सगळे मिळून 30 उमेदवार आम्ही उभे केले. विनाकारण कोणाला पाडायचं म्हणून आम्ही पायात पाय टाकलेला नाही. आणि निवडून आल्यानंतरही माझी सगळ्यांना विनंती आहे की हे झालं गेलं विसरून जायचं आणि नव्या उमेदीने महानगरपालिका चालून अमरावतीचा खराखुरा विकास करायचा असेल तर जमिनीवर येऊन तो विकास करावा, एवढीच विनंती मी सगळ्यांना. तुम्हाला किती असं काय अंदाज किती आहे की तुमचे किती निवडून येतील उमेदवार? निवडून येतील एवढं नक्की. अच्छा. म्हणजे झेंडा फडकवेल पक्षाचा. ओके. फक्त एवढंच आहे की किती आहे हे सांगू शकत नाही, कारण आजकालचा हा सगळा जो गोंधळ चालू आहे तर ते शेवटच्या 1-2 दिवसामध्ये लक्षात येईल आणि जे येतील ते चांगलेच येतील. अच्छा. तर आणि आपल्याला बरचसं परिवर्तन महानगरपालिकेत दिसेल. अच्छा, नक्कीच. तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना, आपल्या मतदार बंधू भगिनींना काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही कृपा करून स्वतःला विकू नका. तुमच्या प्रभागाला जो चांगला माणूस आहे त्याला खरंच मतदान करा. आज आपण विकतो स्वतःला कमी पैशामध्ये, पण आपण एक विसरतो, आपल्या घराजवळ जर घाण असेल आणि आपण जर आजारी पडलो तर आपण त्याच्या तिप्पट चौपट पैसे खर्च करतो. आणि कसं आहे की साफसफाई, स्वच्छता, आरोग्य, प्रदूषण निर्मूलन ह्या सगळ्या गोष्टी फार शहराकरता आवश्यक आहे. आज दिल्लीच्या प्रदूषणाची अवस्था तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होऊन राहिले. त्या आजारपणातही तुम्ही घेतलेले, म्हणजे समजा चुकून कोणी घेतले असेल तर ते पैसे आजारपणातच तुमचे चालले जातील. त्यापेक्षा जगा, चांगले जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या आणि सद्विवेक बुद्धीला स्मरून आपलं मतदान करा. सद्विवेक बुद्धीला. आणि मी एका पक्षाचा शहर जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी एवढी विनंती करेल की माझ्या पक्षाचे लोक नक्कीच चांगलं सकारात्मक काम करतील. म्हणून विनंती आहे की जिथे तुतारी वाजवणारा माणूस, मंगलवाद्य आहे ते, तुतारी वाजवणारा माणूस जर आपल्या एरियात असेल ते एक मत त्याला टाका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि इतकं छान आम्हाला आपल्या पक्षाबद्दल आणि बाकी गोष्टींबद्दल आम्हाला सांगितलं, आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल तुमचं नक्कीच धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढल्या भागात.